सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय या ठिकाणी वेस्टर्न कोल लिमिटेडच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये, तर याच्यामध्ये यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली एक 6 सदस्यांची समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी या संपूर्ण नुकसानीच्या भरपाई कशा पद्धतीने द्यावी यासाठी गठीत करण्यात आलेली आहे 9 जून 2025 ला। तर ही जी समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी केलेली आहे त्याच धर्तीवर सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेब सांगतात त्याप्रमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर या 3 जिल्ह्यांसाठी सुद्धा याच धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक स्वतंत्र समिती याच पद्धतीने तयार केली जाईल। या समितीला ह्या सगळ्या गोष्टी सन्मान्य सदस्यांनी ज्या सभागृहामध्ये आज उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबींची नोंद घेऊन ही देखील समिती 3 महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल। समितीचा अहवाल सादर करताना सन्मान्य विधानसभा सदस्य ज्या त्या क्षेत्रातले त्यांच्या सूचनांचा देखील विचार करण्याचे आदेश त्या समितीला दिले जातील।